नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान मोठा तणाव पाहायला मिळतोय। बांगलादेशातील परिस्थिती विरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे। दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झालाय। तर नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये काही दुकानं सुरू होती आणि त्यामुळेच दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर मोठा तणाव या परिसरामध्ये पाहायला मिळाला। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी नाशिक बंदची हाक देखील देण्यात आलेली होती। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण नाशिक शहरामध्ये मिळाला। मात्र रॅली ज्यावेळी भद्रकाली परिसरामध्ये आली त्यावेळी काही दुकानं या ठिकाणी सुरू होती आणि ही दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलेलं। मात्र त्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर तणावाची स्थिती या भद्रकाली परिसरामध्ये निर्माण झाली। दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये आता शांतता प्रस्थापित केलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार, मंदिरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आली होती। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला। दुपारी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून शहरभर रॅली काढण्यात आली। सकल हिंदू समाजाची रॅली जुन्या नाशिकच्या मुस्लिम बहुल भागात पोहोचली। दुकानं बंद करण्यावरून वाद झाला आणि बाचाबाची सुरू झाली। नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला। भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आली। सकल हिंदू समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला। पोलीस पूर्णतः कंट्रोल करतील। ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्याच्यावरती पोलीस कारवाई देखील करेल। परंतु माझ्या सगळ्या भावांना विनंती आहे की आपण शांततेत